कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो। सांघिक पद्यानंतर आपले पर्वती नगरातले जुने कार्यकर्ते बबलू शिंदे हे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे, आपल्या नगरातून जे 25 वर्षापूर्वी प्रचारक म्हणून बाहेर पडले ते निलेशजी गद्रे यांची मुलाखत होणार आहे। तत्पूर्वी निलेशजी आणि जे समारोप आपल्या कार्यक्रमाचा करणार आहेत सुहासराव हिरेमठ यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी होईल। निलेशजी गद्रे यांच्या मातोश्री पण आज आपल्या भाग्यामुळे आपल्याच उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल। त्यानंतर निलेशजी गद्रे यांचा मुलाखत घेतली जाईल। आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं ते देतील। त्यानंतर ते आपलं मनोगत व्यक्त करतील, मग वैयक्तिक पद्य होईल आणि त्यानंतर या अनौपचारिक कार्यक्रमाचा शेवट आपले ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ हे करतील। आपण सांघिक गीतानं सुरुवात करूया। पुन्हा एकदा आठवण करतो की आपले सर्व मोबाईल व्हायब्रेशन मोडवर ठेवा। सांघिक पद्य सांगतोय, मागून म्हणायचे। संघ कार्य राष्ट्रधर्म दिव्य मार्ग चालता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, ऋषी मुनींनी गायली संतांनी गायली, ईश्वरीय संस्कृती आम्हाला लाभली, भरतभूमीला पुन्हा वैभवास न्यावया, केशवीय मार्ग हृदयिनी चिंतता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, संघ कार्य राष्ट्रधर्म दिव्य मार्ग चालता, पाऊले पुढे पुढे मनास धन्य धन्यता, पाऊलास पाऊले सुरात सूर मिसळता, गळुनी अहंकार हो संग भाव जागता, हाती हाती घेऊनी उठवू सर्वाचला, उशक्काल जाहला नभी तुतारी फुंकता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, संघ कार्य राष्ट्रधर्म दिव्य मार्ग चालता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, कुणीही दुःख आर्तवा इथे मुळी न व्हायचे, पतित दलित कोणीही आता मुळी नसायचे, युवक संघ त्यास्तवे सर्व अर्पावया, अवघी अवनी उजळली स्वधर्म सूर्य उगवता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, संघ कार्य राष्ट्रधर्म दिव्य मार्ग चालता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता, पाऊले पुढे पुढे मनात धन्य धन्यता,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपल्या या पर्वती नगरातील आणि दर्शन भागातील जमलेल्या सर्व जुन्या आणि आता कामात असलेल्या सर्व स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबियाचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत आणि सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही पुरातन काळापासून चालली आणि त्याच्यावरच आपल्या हा देश ही संस्कृती टिकून आहे। ज्या साधू संतांनी त्यांना जो ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रत्येक घटात प्रत्येक अणुरेणूत ईश्वराचा अंश आहे असा भाव निर्माण ज्यावेळेस झाला त्याची सेवा केली आणि त्या ज्या समाज आहे आपला ह्या समाजाची त्यांनी निस्वार्थपणे तन्मयतेने सेवा केली। समाज हेच ईश्वराचं स्वरूप आहे असं समजून ज्या संतांनी आपल्या या समाजाची सेवा केली त्यालाच आपण गुरु म्हणून संबोधतो आणि हे पूर्वीपासून वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। त्याचाच एक भाग आपला संघाचा कामाच्या माध्यमातून आपण मांडत असतो। आपल्या संघाच्या कामामध्ये भगव्या ध्वजाला आपण गुरु मानले आणि भगव्या ध्वजाला स्मरण करून भगव्या ध्वजाच्या समोरच आपण संघस्थानावर नियमित कार्यक्रम असतो। त्या आपल्या नेहमी बालवयामध्ये ज्या आपण संघाच्या शाखेत खेळलो त्या मातीत लोळलो त्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं नेहमी जेव्हा आपण केव्हा बाहेर अन्य ठिकाणी फिरत असतो नकळत जेव्हा संघाची शाखा दिसती त्यावेळेस एकदम त्या आठवणी जाग्या होतात आणि ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस केव्हा आपण जुने स्वयंसेवक जुने मित्र एकमेकांना भेटतो त्यावेळेस एकदम आपल्या डोळ्यापुढं आपल्या बालपणीतल्या त्या आठवणी जाग्या होतात। संघस्थानावरचा जो आपण खेळात रंगलेलो असतो आणि तो संध्याकाळचा जो सूर्यास्त आहे त्यावेळेसचं जे वातावरण आहे ते एकदम आपल्या डोळ्यापुढं आठवतं। ते आपल्या शाखेतले जे शिक्षक आहे ते एकदम आपल्या डोळ्यापुढं येतात आणि त्यावेळेस जे आपले सवंगडी आपण स्वयंसेवक एकमेकांशी खेळलेलो असतो वेगवेगळ्या कार्यक्रमात सामील झालेला असतो ते शिक्षकांनी आपल्याला सायकलवर बसून कधी डबल सीट किंवा कधी पुढं दोघं मागे दोघं असं घेऊन गेलेले असतात आणि त्या एकूण सगळ्या संघस्थानावरच्या आणि शाखेच्या वातावरणात आपण कसा आनंदित होतो याच्या आठवणी जाग्या होतात आणि त्यानंतर आपण एकदम जुन्या आठवणींनी हुरळून जातो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदम सगळ्यांना बघितल्यानंतर भेटल्यानंतर अशाच काही आठवणी डोळ्यापुढून येतात। आपल्या या पर्वती नगरात आणि दर्शन भागातल्या कार्यकर्त्यांना जे काही अनेक जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सहवास लाभला त्यामध्ये दादा पारखी होते, दिवाकरजी पांडे होते, अगदी पूर्वी गेलो तर नाना पटवर्धन, विजयराव कापरे, राजाभाऊ लवळेकर, आणखीन मधुकरराव नागपुरे असे ते भाजपचे होते पण ते संघाच्या कामाचंच त्यांचा पिंड जो होता तो संघाच्याच कामाचा होता त्यामुळं
आपले ह्या नगरातल्या कार्यकर्त्यांना अशा जुन्या लोकांचा सहवास भरपूर लाभलेला आहे आणि त्याचा आपल्यावर सतत एक प्रकारचा परिणाम हा कधी आपण एकमेकांशी भेटतो त्यावेळेस दिसतो. आणि आपला जो संघाचा कार्यकर्ता आहे तर त्याची संघाच्या कामाशी ही पक्की नाळ ही जुळलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेश जी गद्रे यांचा आज 25 वर्ष झालेत प्रचारक जाऊन. निलेश गद्रे, लक्ष्मण सुराजी हे प्रचारक निघण्यामागं त्यांना ह्या अशा अनेक कार्यकर्त्यांची प्रेरणा मिळालेली आहे. विशेष करून कौशिकमध्ये अनेक आपले जुने प्रचारकांचं वास्तव्य असायचं आणि त्याचा ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर एक चांगला परिणाम झाला आणि त्यातूनच या आपल्या पर्वती नगरातून अनेक कार्यकर्ते हे काही काळाकरता प्रचारक पण जाऊन आलेले आहेत. त्यातले सचिन कुलकर्णी होते, भाऊ करपे होते, त्यानंतर रोहित पानसे, दर्शन मिराजदार, अमित देशपांडे असे काही कार्यकर्ते आपल्या ऐन तारुण्याच्या दिवसांमध्ये प्रचारक म्हणून काही काळ का होईना 5 वर्ष 3 वर्ष असं जाऊन आलेले आहेत आणि समाजासाठी त्यांनी ही त्यावेळेस केलेली फार मोठी सेवा अजूनही ते संघाच्या कामात सक्रिय आहेत. अशा या कार्यकर्त्यांचा सहवास आणि सहभाग असल्यामुळं आज आपल्या ह्या पर्वती नगरातले कार्यकर्ते आणि दर्शन शाखेतले पण कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जडणघडणीमध्ये संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सहवास असल्यामुळं त्याचा परिणाम दिसून येतो. आत्ता सध्याच्या परिस्थितीतलं माझा संपर्क कमी आहे पण तरी पण पर्वती नगरातलं एकूण कामाची स्थिती चांगली आहे. हे पर्वती नगर म्हणजे एक कार्यकर्त्यांची खाण असल्यासारखं आहे कारण या जुन्या ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांचा वेळ दिला किंवा अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी हाताळलेलं आहे त्याचा हा परिणाम म्हणून आजपर्यंत संघाच्या कामाला इथं चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी पूर्वी मी लहान असताना ज्यावेळेस आम्ही पर्वती दर्शन किंवा संपूर्ण पर्वती भागात पर्वती नगरात फिरत होतो त्यावेळेस तो काळ असा इतका कठीण होता की संघाच्या कामाला प्रचंड विरोध व्हायचा. अनेक दिग्गज लोक ही संघाच्या विरोधातले काही समाजवादी पक्षाचे म्हणा किंवा अन्य विचाराचे लोक ह्यांचा आपल्या संघाच्या कामाला विरोध असायचा. पण त्या काळात जे आपण बाल अवस्थेत संघाच्या शाखेत गेलो आणि संघाच्या कामामध्ये जे घडलो त्या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत सगळे चांगल्या मोठ्या पदांवर आहेत आणि समाजावर त्याचा चांगला परिणाम आहे. आज समाजामध्ये संघाच्या कामाबद्दल सगळ्यांच्या मनात एक सकारात्मक भावना आहे. कोणी विरोध करत नाही. संघाचं काम हे चांगलं आहे अशा भावनेने सगळ्या समाजामध्ये आत्ता सध्या आपल्याकडं बघतात आणि आता आपल्या कार्यकर्त्यांकडून लोकांना चांगल्या आशा अपेक्षा आहेत. ही परंपरा अशीच पुढं चालत राहावी. आपल्या या नगरातून अनेक कार्यकर्ते घडावेत, नवीन नवीन काही ना काही जबाबदारीच्या माध्यमातून जोडले जावेत आणि संघाचं काम जास्तीत जास्त वाढावं याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता जे कोणी कामात नसेल तर त्यांनी आवर्जून संपर्कात राहावं आणि ह्या आपल्या नगरातल्या कामाला गती द्यावी.
निलेशजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदम सगळ्या जुन्या आपल्या मित्रपरिवाराला भेटल्यामुळं आज एकदम कधी जास्त बोलायची सवय नाही, पण जे काय बोलता येईल तेवढं मी बोललो. निलेशजींचा जो स्वभाव होता त्यावेळेस मी त्या शाखेवर मुख्य शिक्षक कार्यवाह अशा जबाबदाऱ्या असायच्या, त्यावेळेस आले संपर्कात. नव्याने आम्ही संघाच्या कामाची जोडणी असताना एकदम सतत हसरा चेहरा, कुठलंही ताणतणाव न घेणारा असा निलेशचा स्वभाव होता. कुठलंही अवघड कठीण काम असलं तर ते सहज बोलता बोलता तो एकदम सोपं करून सांगायचा. आज त्यांच्या ह्या प्रचारक जीवनाला 25 वर्ष झाल्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावेळेस निलेशचा आग्रह असायचा, तो ज्यावेळेस त्या रात्र शाखेचा मुख्य शिक्षक कार्यवाह होता तेव्हा आवर्जून आपल्या संघाच्या कार्यकर्त्यांचा सहपरिवार एकत्रीकरण असावं, काही ना काही कार्यक्रमात सहपरिवार यावे हा त्याचा आग्रह असायचा आणि तो यशस्वी करायचा. त्याच्या या निमित्ताने सगळे जुने कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र आल्यामुळं एकदम बरं वाटलं. आणि ह्या कार्यक्रमाचं याच्यानंतरचं जे काय आपण समारोपाचा या कार्यक्रमाला जी पुढच्या रचना आहे त्याप्रमाणे आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन, स्वागत. मी आपणा सर्वांच्या वतीनं सुहासरावजी हिरेमठ, निलेशजी गद्रे, हरिभाऊ मिराजदार काकू आणि निलेश गद्रे यांची आई यांना मंचावरती आमंत्रित करतो. कृपया त्यांनी मंचावरती यावं. बसा. मी या पाचही जणांचं आपल्या वतीनं स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये आता निलेशजींची मुलाखत मी घेणार आहे थोड्या वेळाने आणि नंतर ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि नंतर सुहासराव समारोप करतील. तत्पूर्वी माननीय सुहासरावांचा आणि निलेशजींचा सत्कार हा हरिभाऊ मिराजदार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजवायला हरकत नाही, आपला अनौपचारिक कार्यक्रम आहे. निलेशजी गद्रे यांच्या मातोश्रींचाही सत्कार मिराजदार काकू करतील. मी आत्ता म्हटलं तसं की कार्यक्रम अनौपचारिक आहे तरीसुद्धा आत्ता प्रास्ताविकात सांगितलं तसं निलेशजींच्या प्रचारक जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा आपण सत्कार केला. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना जर सर्वात जास्त पाठिंबा कोणाचा असेल तर त्यांच्या मातोश्रींचा आहे आणि म्हणून त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केला. सुहासरावांचं मार्गदर्शन आपण नेहमीच प्राप्त करत असतो. संघशिक्षा वर्ग असू दे किंवा संघशिक्षा वर्गाचा जाहीर समारोप असू दे आणि तेही आज या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून आपण त्यांचाही सत्कार केला. मी आता निलेशजी वगळता अन्य चौघांना विनंती करतो की त्यांनी समोर जाऊन बसावं, कारण आता निलेशजींची मुलाखत मी थोड्या वेळ घेणार आहे आणि ती त्यांना समोरून पाहता येणं जास्त सोयीचं होईल. प्रास्ताविकामध्ये सगळी संकल्पना आजच्या कार्यक्रमाची स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण मुलाखतीला सुरुवात करू. निलेशजी, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमचा संघाशी संबंध
कधी आणि कसा किंवा कोणामुळे आला? नमस्कार. माझा संघाशी संपर्क हा मी पर्वती दर्शनमध्ये राहायला होतो आणि तिथं लहान असल्यामुळे लहानपणापासून तिथं शाखा जवळच परिसरात लागत असल्यामुळे स्वाभाविक ती शाखा लांबून पाहायचो. थोडं प्रकृती नाजूक होती आणि व्यायामशाळा पण तिथं मैदानातच होती. मग व्यायामशाळेत जावं, व्यायाम करावा असं स्वाभाविक इच्छा असायची. व्यायामशाळेत जात असताना वाटेत शाखा असायची, त्याच्यामुळे तिला ओलांडून व्यायामशाळेत जायचं आणि परत येताना पण तिला ओलांडून घरी यायचं. शाखेत जावं असं म्हणजे आधी नव्हतं, पण व्यायाम करायचा हे मुख्य उद्देश असायचा. व्यायामशाळेत जायचो आणि व्यायाम करून येताना मग बापू शिळीमकर होते आमचे आग्रह करणारे, तर बापू मला मग थांब जरा आणि प्रार्थना तरी करून जा असं म्हणायचे. तर प्रार्थनेला नाही कसं म्हणायचं, देशाची प्रार्थना आहे, भारत मातेची प्रार्थना आहे, त्याला नाही कसं म्हणायचं, म्हणून मग मी त्याला होकार द्यायचो आणि प्रार्थनेला थांबायचो. मग हळूहळू प्रार्थना म्हणता म्हणता काही खेळ चालायचे, मग 2-3 खेळ खेळायचे, मग त्या खेळांसाठी म्हणून थांबायचो. तर असं करता करता कधी कधी खेळांची कशी आवड लागली आणि मग प्रार्थनेला उभं राहिल्यावर घामानं लपथपून जायचो आणि मग त्याची आवड हळूहळू निर्माण व्हायला लागली. म्हणजे सुरुवातीला काही उद्देश पाहून, काही पुस्तकं वाचून, काही विचार ऐकून संघात आलो असं नाही. वाटेत लागणारी शाखा आहे आणि तिथं प्रार्थनेला थांबायचे, इतक्या छोट्याशा मर्यादित उद्देशानं संघामध्ये चंचू प्रवेश झाला असं मला म्हणता येऊ शकतं. संघाच्या शाखेचं हे वैशिष्ट्यच आहे की जाणाऱ्याची पावलं दिसतात, येणाऱ्याची पावलं दिसत नाहीत. निलेशजींची पावलं जाताना दिसली आम्हाला, परत येताना काही दिसली नाहीत. पण सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला तुम्ही एक स्वयंसेवक म्हणून जात होतात, आत्ता तुम्ही सांगितलं तसं की अनिवार्यपणे जावंच लागायचं किंवा असं, मग त्यावेळेला तुमच्या संघ च्या संदर्भातल्या कल्पना किंवा भावना कार्यकर्त्यांच्या संघ कामाच्या कशा होत्या? मी आत्ता सुरुवातीला सांगितलं की संघाबद्दल काही विशेष भावना किंवा विशेष माहिती ही एकतर वस्तीमध्ये आम्हाला तेवढा मोठा स्कोप पण नव्हता. खूप जास्त संघ समजण्याचा, संघाच्या कार्यकर्त्यांना अनुभवण्याचा, म्हणजे इतक्या लहान वयात गेलो मी. अर्थात थोडा मोठाच होऊन गेलो असतो तर कदाचित वेगवेगळ्या गोष्टी वाचून, पाहून, अनुभवून गेलो असतो. पण अगदी शालेय जीवनाच्या अंतिम टप्प्यात आणि महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असा प्रवेश असल्यामुळे काही विचारधारा धरून किंवा काही एखाद्या विशेष गोष्टी पाहून संघात जावं किंवा तसं काही करावं, संघाबद्दल काही मतं निश्चित करावीत अशी माझी भावना नव्हती स्वाभाविकपणे त्यावेळेस. आणि खेळासाठी जायचं, मित्र मिळायचे खूप सारे, मग एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं आणि निखळ मैत्री, आनंद, खेळ, गाणी, पद्य, प्रार्थना अशा निव्वळ शाखा कामाचा जो विषय आहे तेवढ्या मर्यादित हेतूनच मला असं वाटतं संघामध्ये आलो. आणि संघाबद्दलची विशेष माहितीसुद्धा हे एवढाच संघ असतो, हे खेळ, गाणी, पद्य हाच संघ आहे, म्हणजे याच्यापेक्षा वेगळा काही संघ आहे किंवा काही विचारधारा आहे असं काही त्यावेळेस सुद्धा माझ्या मनात निश्चितपणे नव्हतं. त्यावेळेचा असा एखादा प्रसंग तुम्हाला मजेशीर आठवतोय का शाखेमध्ये घडलेला, की जो तुम्ही नंतर कोणाला तरी सांगितलं असेल की आमच्या शाखेवर असं व्हायचं, अशी धमाल व्हायची, अशी गंमत व्हायची, असं काय असेल तर सांगा ना. सगळ्या खूप सारे प्रसंग सुरुवातीच्या जीवनात यायचे. वस्तीमध्ये राहायचो, काही जण विरोध पण करायचे शाखेला आणि सगळ्यांचा विरोध डावलून शाखा चालवायची हे आमचं एक मनामध्ये उद्देश, जिद्द ही असायची. एकदा तर शाखा तिथं चालूच नाही म्हणून एक झोपडपट्टीच आणून ठेवलेली होती मैदानामध्ये. डॉक्टरांना, बापूंना, बबलू शिक्षकांना माहिती आहे की एक मुद्दाम एक झोपडपट्टीच तिथे मैदानावर आणून ठेवली आणि आमची शाखा आता बंद पडणार. शाखेच्या मैदान एकुलतं एक, वस्तीमध्ये दुसरं मैदान नाही आणि ते मैदान बंद झालं तर कसं चालायचं. मग बाकीची मुलं यायला एकदम म्हणजे आम्ही मुळातच झोपडपट्टीच परिसर, तसा काही हे नाहीच, पण त्यातही आणखीन पालच येऊन बसलेली होती. पण त्या पालांमधल्या पण लोकांना घेऊन आम्ही शाखा चालू केली आणि ते पालातली लोक आणि वस्तीतली लोक अशी सगळी आपली कार्यकर्ते सगळे मिळून तिथं शाखा चालायची आणि तशीच शाखा दीर्घकाळ तशीच चालली. वेगवेगळ्या समाजाचे लोक, मुस्लिम लोक सुद्धा मागच्याच बाजूला असायचे, त्यामुळे मुस्लिम सुद्धा यायचे नाहीत असं नाही. अनेकदा तर शाखेवर जो परिचयाला अधिकारी आले की त्या 2-3 जण तरी इस्माईल, इक्बाल अशीच नावं सांगायची. त्यामुळे सगळ्यांना सर्व धर्म समभावाचं प्रतीक असल्यासारखं एक छोटीशी शाखा होती.
आणि खूप आनंद यायचा सगळ्या प्रकारच्या लोकांना घेऊन. ज्यांनी त्या झोपडपट्टी आणून ठेवली त्यांना पश्चाताप व्हायचा की झोपडपट्टीमुळे संघात माणसं वाढली की काय, लोक वाढले की काय, कारण त्याच्यामुळे संघाचा प्रचारच होऊ लागला, वाढतच जाऊ लागला. असे अनेक प्रसंग आपल्याला त्यानिमित्तानं सांगता येऊ शकतील. सुरुवातीच्या काळात संघकाम करताना वस्तीमध्ये उपेक्षा पण खूप सहन केली, चेष्टा पण लोक करत असतील, तर त्यावेळेला असं कधी नैराश्य किंवा असं कधी आलं का की आपण हे करतोय खरं पण काहीच प्रतिसाद मिळत नाही आहे, लोक चेष्टाच करतायत, त्याची संघकामाची लाज वाटली का कधी? संघकामाची लाज नव्हती वाटत, चड्डीची तेवढी लाज वाटायची सुरुवातीच्या काळात. कारण बारीक होतं खूप आणि चड्डी माझी मापाची नव्हती, स्वतःच्या मापाची विकत घेतलेली नव्हती. दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या कार्यकर्त्याची चड्डी मीच वापरत होतो सुरुवातीच्या काळात. त्याच्यामुळे ती घालून जायचं यायचं. मग अनेक वेळा लुंगी घालून जायचो वरती आणि मैदानात गेल्यावर मग ती लुंगी काढून ठेवायची आणि चड्डीवर शाखा करायची, असं सुरुवातीच्या काळात होतं. चेष्टा मस्करी टिंगलटवाळी ही व्हायची परिसरात वस्तीमध्ये, पण त्याच्याबद्दल आम्ही नाराज व्हायचो नाही. हिम्मत जिगर आणि आमची पण एक मोठी टीम होती, खूप चांगली सक्षम शाखेचा कार्यकर्ता असण्याचं भाग्य स्वाभाविकपणे मला मिळालं. 100-125 तरुण बाल अशी संख्या असणारी एक डॉमिनेटिंग शाखा होती आमची वस्तीवर. वस्तीचा विचारधारा आम्ही ठरवायचो, वस्तीत काय करायचं काय नाही करायचं हे आम्ही ठरवायचो. त्याच्यामुळे तशी अर्थानं निराशा किंवा इतर कोणी काय आम्हाला डिवचेल हे करेल अशी शक्यता मर्यादित होती. अर्थात त्याचं स्वाभाविक बापू शिळीमकर असतील, बबलू शिंदे असतील किंवा जुने दर्शन मिराजदार असतील, राजाभाऊ असतील, असे अनेक लोकांनी तिथं केलेले शिरीजी असतील, डॉक्टर करमळकर असतील, अशा सगळ्यांनी जी नांगरणी सुरुवातीच्या काळात केली होती, त्यामुळे जी उपेक्षेची स्थिती असते तशी उपेक्षा सुदैवानं म्हणा की तशी वस्तीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाली नाही. हाफ पॅन्ट घालायची थोडासा संकोच वाटायचा, इथपासून 24 तास हाफ पॅन्टीत राहण्याची वेळ, हे परिवर्तन कसं काय झालं? हळूहळू त्याच्यात गोडी निर्माण केली. संघाचं काम असं आहे, मगाशी जर सांगितलं की पावलं त्या दिशेनं जातात, पण स्नेह, आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा हा जो सहकारी कार्यकर्त्यांचा होता की हळूहळू असं होऊ लागलं की त्याच्याशिवाय दुसरं सुचतच नव्हतं. रात्री 12, 12:30, 1 कधी वाजायचा हे कधीच कळायचं नाही आणि रोज वाजायचा. 1 वाजायच्या आत आम्ही घरी गेलोय संघकाम सोडून असंही कधी व्हायचं नाही. इथं शिळीमकरांच्या तिथे वस्तीवर चौकामध्ये वहिनी होत्या, तर आम्ही रोज गप्पा मारत बसायचो. बापू असेल, आम्ही सगळेच कार्यकर्ते, एकूण 8-10 जणांची चमू होता. संघ म्हणजे आमचा 24 तास शाखा, म्हणजे कॉलेज सोडून बाकी व्यक्तिगत जीवन असं दुसरं काही नव्हतंच. सगळं व्यक्तिगत जीवन म्हणजे संघ जीवन असं हळूहळू स्वरूप झालं. त्याच्यामुळे त्याच्यातनं स्वाभाविकपणे तशी इच्छा विकसित होत गेली असं सांगता येऊ शकेल. मग प्रचारक जाण्याचा निर्णय कधी किंवा कुठल्या घटनेमुळं, व्यक्तीमुळं, पुस्तकामुळं, बौद्धिक वर्गामुळं, कशामुळे घेतला? प्रचारक जाण्यापूर्वी सुरुवातीला एक ज्युनियर कॉलेज ह्याला होतो, फर्स्ट इयरला ग्रॅज्युएशनच्या, आणि मग त्यावेळेस मला दामोदर दाते आजारी होते, त्यांचं ओपन हार्ट सर्जरी झाली होती. मग मला बापू शिळीमकरांनी सांगितलं, निलेश असं कर, तू कौशिकला राहायला जा. मग कशाला? तर दामोदर आलेत म्हटले, त्यांच्या व्यवस्था करायच्या आहेत, तर कुणीतरी एक जण तिथं व्यवस्थेत पाहिजे. ठीक आहे म्हटलं. मग मी तिथं व्यवस्थांमध्ये जाऊन राहिलो. मग दामोदरांचा मनमोकळा स्वभाव, त्यांच्या गप्पा, त्यांचे विचार आम्ही स्वतः विचारायचो नाही काही त्यांना, ते इतरांशी बोलताना ऐकायचो. कारण त्यांना काही बोलावं, त्यांना काही विचारावं, ऐकावं इतकं आम्हाला कळत पण नव्हतं संघ. मग ते परस्परांशी बोलताना जो ऐकायचो त्याच्यातनं पण खूप सारी माहिती मिळायची. पण दरम्यान मग एक विस्तारक योजना आली सुट्ट्यांमध्ये. मग शिरीजींच्या घरीच पहिल्या मजल्यावर मला चांगलं आठवतं आहे, तिथं त्यांनी बैठक घेतली जे जे विस्तारक जाणार आहेत त्यांची, आणि काय काय करायचं, कसं करायचं. मी अगदी प्रारंभिक प्रश्न विचारले की मग जायचं कसं, मग जाण्या येण्याच्या खर्चाचं काय, मग तिथं जेवण मिळालं नाही तर काय, असे जे बालबोध प्रश्न ज्याला आज म्हणू आपण, असे अगदी स्वाभाविक प्रश्न तिथं विचारले. आणि मग विस्तारक जाण्याचं ठरलं. इथं चंपानेरकर आज आहेत, त्यांच्याच घरी विस्तारक म्हणून मी लांब कुठं फार नव्हतं, मला वाटलं खूप लांब जायचं, पण मग इथंच वडगाव शेरी वगैरे परिसर होता, तिथं विस्तारक म्हणून गेलो. 8 दिवसांसाठी गेलो होतो. काका फासे होते तिथले, फासे, त्यांच्या घरी सुरुवातीला राहिलो, प्रदीप फासे. आणि 8 दिवसानंतर मग आता एकाच घरी नवीन मनुष्य, कधी मामांकडे पण एवढे दिवस नाही राहिलो, नवीन लोकांकडे किती दिवस राहणार,
आणि आम्ही तिघं होतो. संतोष भोसले होता, आशिष चांदोरकर होता आणि मी होतो. आम्ही तिघं एकत्रित होतो. आशिष जोडा सिनियर होता आमच्यात, म्हणजे तब्येतीनं पण धष्टपुष्ट होता आणि विचारांनी पण आमच्यापेक्षा प्रगल्भ आम्हाला वाटायचा. त्याला एक स्वतंत्र शाखा होती, आमच्या दोघांमध्ये एक शाखा होती. मग आम्ही तिथं काही दिवस राहिलो. मग काही दिवस चंपानेरकरांकडे जाऊन राहिलो, त्यांच्या घरी वरती फ्लॅट. आणि 8 दिवसांसाठी गेलो होतो. बाकीचे जे प्रश्न श्रीजींना विचारले होते तिथं गेल्यावर प्रभात शाखेत दुसऱ्या दिवशी गेलो. पानसे काका होते प्रभात शाखेला. ते पानसे काका प्रभात शाखेत गेल्यावर माझा दुपारचा जेवणाचा, रात्रीचा जेवणाच्या त्यांनी घरोघरी घेऊन गेले. मग गावच्या सरपंचांकडे घेऊन गेले, एका मोठ्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेले आणि हे संध्याकाळी जेवायला येतील वगैरे. आणि ते पण माझी वाट पाहत बसले. आता मी एकदम कॉलेजचा नवीन विद्यार्थी, फर्स्ट इयरचा, आणि गावचा सरपंच माझी वाट पाहतोय, गावातला एक मोठा व्यापारी माझी वाट पाहतोय आणि माझ्या जेवणासाठी आग्रह करतोय. मला एक अप्रूप वाटायचं खूप. आणि असं 8 दिवस झाले. मला जे वाटायचं भीती, कारण जेवायला येतो म्हणणं फार कठीण आहे. बाकी बौद्धिक वर्ग देणं एक वेळ सोपं, पण तुझ्या घरी जेवायला येतो हे म्हणणं महा कठीण कार्यक्रम आहे. पण तो प्रश्न मला लक्षात आला की प्रभात शाखेत गेलो तर तो लिलया संपायचा. जर प्रभात शाखेत गेलो नाही तर मग प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं. त्यामुळे ते प्रभात शाखेत जायचो ते नियमित. मग काय झोप किती पण वाजता होते प्रभात शाखेत गेल्यामुळे. मग दिवसभराचा संतोषचा माझा प्रश्न मिटायचा. दुपारच्या वेळात क्रिकेट वगैरे खेळणारी मुलं असायचीच कुठेही, ते फासेंच्या खाली ग्राउंडवरती, तर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो. मग सुरुवातीला जे मी म्हटलं 8 दिवसांसाठी गेलो, आम्ही 21 दिवस विस्तारक राहिलो. म्हणजे जवळजवळ तिप्पट कालखंड आम्ही त्या ठिकाणी विस्तारक म्हणून राहिलो. आता यांना काय वाटलं ते मला माहीत नाही, पण ज्यांच्याकडे राहिलो, पण आम्ही एकदम आनंदित राहिलो, खुश राहिलो. आणि स्वाभाविकपणे इतका मोठा कालखंडचा अनुभव तो मिळाला की हे काम जमू शकतं. एखादं काम नवीन आपण करू तर करेल की नाही, जमेल की नाही, ज्या छोट्या छोट्या बालबोध प्रश्न होते तर वाटायला लागलं की हे जमू शकतं. आणि हळूहळू मग कौशिकला आलो. म्हणजे कौशिकला तर होतोच, दामोदरांना सोडून जायचं कसं हा एक प्रश्न होता माझ्यासमोर, की ते आजारी होते. पण दामोदरांच्या आजारपणात मदत करणं म्हणजे संघकामच आहे असं त्यावेळेस समजणे एवढं मन माझं विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे मला विस्तारक जायचं हे पक्क होतं. आपलं संघकाम म्हणजे विस्तारक. दामोदरांना विचारलं, दामोदरांना काय करू? दामोदर म्हणले तू विस्तारक जा. ते पण त्यांचं ओपन हार्टचं ऑपरेशन वगैरे होतं. खरं म्हणजे मी तिथं थांबणं जास्त गरजेचं होतं, पण ते म्हणले नाही तू विस्तारक जा, तुला सांगितलं ना संघानं. मग मी तिकडे विस्तारक गेलो. आणि मग परत आल्यानंतर पुन्हा दामोदरांच्या सेवा म्हणून काही नाहीच, मदत म्हणून थोडंसं जे काही करावं लागायचं तिथं तसं करायचो. ही सगळी ज्येष्ठ मंडळी प्रचारक माझ्यासोबत होती, ज्यांची वय 70, 75, 80 अशी होती. माझ्या जीवनापेक्षा अधिक त्यांचा प्रचारकी जीवनाचा अनुभव होता. म्हणजे मी 22-23चा असेल तर त्यांचा 50-50 वर्ष प्रचारकी जीवनाचा अनुभव होता. संघ जीवनाचा अनुभव माझ्या तिप्पट असेल आणि व्यक्तिगत जीवन माझ्या चौपट असेल. म्हणजे इतका मोठा दीर्घ अनुभव असणारी लोक सगळे आजूबाजूला असल्यामुळे आणि नित्य शाखेशी रोज जोडलेलं असल्यामुळे, नित्य शाखेशी फार काही स्किल नव्हतं, सामान्य स्किल होतं. तिथं याला पण गेलो आम्ही विस्तारक म्हणून, तर कार्यवाह म्हणून कोण उभं राहायचं, मुख्य शिक्षक म्हणून कोण उभं राहायचं. तर संतोषचं माझं ठरलं एक दिवस तू 1 दिवस मी थांबायचं. म्हटलं प्रणाम अधिकारी असतो वगैरे आम्हाला तेवढं पण कळायचं नाही. मग मी 1 दिवस मुख्य शिक्षक, तो 1 दिवस मुख्य शिक्षक, प्रणाम अधिकारी मग मी 1 दिवस, तो 1 दिवस. मला वाटतं तेवढा जर 2-3 वेळा प्रणाम मिळाला त्याच्यानंतर आयुष्यात कधी काय प्रणामाचा काही कधी अधिकारी होण्याचं काही संधी मिळालीच नाही. मग थेट शाखा मुख्य शिक्षकच राहिलो. त्यामुळे तसं म्हणजे एखादं फुलपाखराला जसं म्हणता येईल आपल्याला की फुलपाखरू सुरवंटामधून हळूहळू विकसित व्हावं आणि फुलपाखरू व्हावं. म्हणजे प्रचारक जाण्याच्या संदर्भात जे विचारलं, मला असं वाटलं अगदी सामान्य बालबोध गोष्टी करत 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 सगळ्यांच्या सोबत राहत विस्तारकी जीवनाचा अनुभव घेत कसं मला प्रचारक जावंसं वाटलं हे मला सुद्धा सांगणं कठीण आहे. इतकं सहज स्वाभाविक ती गोष्ट झाली असं मला वाटतं. एकदा प्रचारक जायचं निश्चित केल्यानंतर काय तयारी केलीत? तयारी वेगळी अशी काही नव्हतीच, कारण जे नित्य कामात होतो त्यामुळे शाखा घेणं, खेळ घेणं, पद्य वगैरे पण आम्हाला फार यायची नाही. एकच शब्द परत परत रिपीट मारून जसे करता येतील अशी जी आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना सारखी पद्य होती की जी सहज सोपी, किंवा जागवतो एक बार सारखी जी गीतं होती की जी सहज सोपी तोंडावर रुळणारी अशी जुजबी गीतं आमची यायची. खेळ मात्र यायचे चांगले.
खेळ घेता यायचे 15-20 खेळ, पण ते पण आमचे काही ठरलेले खेळ असायचे. सुदर्शन चक्र, वारे बोंडक्या, डुक्कर मोसंडी, की जे खेळल्यानंतर शेवटी प्रार्थनेला उभा राहिला तर 15 जण राहिले ते एक तरी जण खाली बसला पाहिजे. हेच आमचं प्रार्थनेचं स्किल, की किती जण खाली बसले प्रार्थनेच्या वेळेस. तर असं फक्त जुजबी हे होतं. फार तयारी वेगळी काही केली नाही, कारण एक अनुभव घेऊन बसलो होतो मी 20 दिवसांचा 21 दिवसांचा विस्तारक जाण्याचा. त्या जुजबी ह्याच्यावर 8 दिवस गेलो तर हे वर्षभर जायचं, म्हणजे एवढंच होतं. आणि बाकीचे सगळे जे सोबत होती माणसं ती तर 30-30, 40-40 वर्ष गेलेली आहेत. आपलं वर्षभर जायचं म्हणजे काय वेगळं काही नाही, असं इतकं सहज स्वाभाविक होतं. त्यामुळे विशेष तयारी न करता सुद्धा फक्त हिंमत मात्र माझी पक्की होती आणि इच्छा त्याच्याबद्दल जाण्याच्याबद्दलची मनातली तीव्रता, आवड, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून संघाचं काम नित्य करायचं एवढं फक्त मनातली इच्छा तीव्र असल्यामुळे मला वाटतं मला पुढे जाता आलं असं मला वाटतं. सर्वात अवघड प्रश्न विचारतो की मनाचा हा निश्चय झाल्यानंतर घरी कसं काय सांगितलं? म्हणजे आडून पडून सांगितलं, इनडायरेक्टली कोणाला तरी मध्यस्थ घालून, इमोशनली ब्लॅकमेल करून, काय केलं काय? घरी सांगण्यासाठी एक आम्हाला मध्यस्थ म्हणजे आमची आई होती. कुठलंही काम वडिलांपर्यंत आम्ही न्यायचोच नाही, आईकडे न्यायचो आणि आईकडे तो विषय करून तो त्यांच्यामार्फत वडिलांकडे कसा जाईल बघायचो. कारण वडील आमचे थोडे रागीट होते, कडक होते आणि पेयपान पण करायचे, त्याच्यामुळे मग आणखीन चिडायचे जास्त. त्याच्यामुळे त्यांची अनुमती मला शेवटपर्यंत मिळाली नाही. म्हणजे गेलो पण आणि नंतर अनेक वर्ष राहिलो पण त्यांनी कधी मला तू गेला चांगलं झालं असं होकारात्मक असं त्यांच्याकडे आलं नाही. पण शालेय जीवनापासून वडिलांची अनुमती कधी काढायची मला माहिती असायचं. ते ऑफिसला निघाले किंवा कामाला जायला निघाले की रिझल्टचा कागद मी घेऊन समोर उभं राहायचो, त्यांना इथं सही राहिली म्हणायचो. म्हणजे शेवटच्या 5-10 मिनिटात अनुमती घ्यायची, म्हणजे त्यांना वेळच मिळू नये त्याच्यावर काही चर्चा करायला. अशा पद्धतीनं माझं एक लॉजिक असायचं. पण आईला मी सांगायचो काय करायचं, कसं करायचं, त्याचा काय लाभ होईल, कसं होईल, की लाभ काय होणार आहे संघाच्या कामात. एक जास्तीत जास्त अनुभव मिळेल, नवीन लोकांकडे जाता येईल, नवीन संपर्क वाढेल, आत्मविश्वास वाढेल. ह्या ज्या स्वाभाविक सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आईला पण मग चर्चा करायचो. आईला कसं पटलं माहीत नाही मला, पण आईनं मला परवानगी दिली आणि मग माझं सुलभ झालं. वडिलांनी मात्र त्याच्याबद्दल आईला पुष्कळ रागलो, बाकी सगळं जे सहन करावं लागलं आमच्या आईला सहन करावं लागलं. माझ्यासाठी ती ढाल म्हणून कायमसाठी राहिली. आपण त्या ढालीला सुद्धा मनोगत व्यक्त करायची संधी देणार आहोत. त्यामुळे निलेशजींनी त्यांच्या भावना सांगितल्या, आई नंतर निलेशजींचं बोलणं संपल्यानंतर त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. पहिलं कार्यक्षेत्र कुठलं मिळालं आणि त्याचं नाव ऐकल्यानंतर एकदम काय वाटलं असं की अरे बापरे ह्या खडकावर जायचं आहे आपल्याला, किंवा असं काही? पहिलं कार्यक्षेत्र मला मिळालं 40गाव. आणि 40गाव म्हणजे एकदम ब्लँकच होतं. म्हणजे काय आहे तिथे 40 गावं आहेत का, काय त्याचं नावावरनं काही संबंध आहे का, त्याचा काहीच संबंध नाही असं, आणि कुठं आहे ते पण माहिती नव्हतं. फक्त माझ्या आधी नियुक्ती झाली होती सौमित्रदादा गोखल्यांची आणि ते माझे गणशिक्षक होते प्रथम वर्षाला. आणि सौमित्रदादा ज्या जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक आहेत त्या जिल्ह्यामध्ये मला जायचं आहे. मग एक ओळखीचा आधार हे ते होते सौमित्रदादा गोखले. आणि त्यांचं MS झालेले होते त्या काळात, पुण्यातले एकदम उच्च शिक्षित आणि प्रचारक गेलेले, जगभरातून जाऊन शिक्षण घेऊन आलेले, अशा एका चांगल्या व्यक्तीच्या सोबत आपल्याला काही शिकायला मिळेल एवढं एक मला पुरेसं होतं. बाकी त्याच्याशिवाय दुसरं मला काही त्या ठिकाणी 40गावबद्दल माहिती नव्हतं. आणि सौमित्रदादांच्या सोबत आपल्याला 1 महिना शिकलो, आता वर्षभर शिकायचं एवढं फक्त पाहिलं. आणि मी त्या ठिकाणी गेलो, पहिल्या दिवशी तेच मला सोडायला आले होते आणि मग त्यांनी काही परिचय वगैरे करून दिले. आणि मग आता इथं आपण राहायचं. तर स्वाभाविक संघात कुठल्याही गावात जरी गेलो तरी संघाचा मूळ ढाचा तोच आहे. प्रेम, जिव्हाळा, आत्मीयतेचं जे वातावरण जिकडं आपल्या शहरात आहे तेच सगळ्या गावांमध्ये आहे. त्याच्यामुळे तसे प्रेम करणारी माणसं पण भेटत गेली आणि तिथलाच होऊन खानदेशात राहून ऐराणी बोलून त्यांच्यासोबत शिकून काम करायला मी सुरुवात केली. असं आत्तापर्यंत तुम्हाला प्रचारकी जीवनात अनेक जबाबदाऱ्या मिळाल्या, म्हणजे तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक. प्रत्येक वेळेला नवीन जबाबदारीकडे तुम्ही कसं बघता?
संघाचं काम आहे, नित्य जबाबदारी तर वेगवेगळी येत असते. संघात इतरांच्या जबाबदाऱ्या ठरवण्याचे अधिकार काही वेळा मोठ्या मोठ्या दायित्वांवर गेल्यावर आपल्याकडे येतात, पण स्वतःची जबाबदारी ठरवण्याचा अधिकार आपल्या हातात येतच नाही, तो दुसऱ्यांच्याच हातात असतो. ते जे म्हणतील ते. त्यामुळे संघात माझी काय जबाबदारी असं नसतं. त्यांनी जो जो विचार केला आपल्याबद्दल तो आपण करायचा. जबाबदाऱ्या बदलत गेल्यावर स्वाभाविक कामाचं पद्धत बदलते. शाखेचा मुख्य शिक्षक असणं, एक शाखा चालवणं आणि तालुक्याचा प्रचारक झाल्यावर स्वाभाविक काही अधिक शाखांचं काम त्यांच्या मुख्य शिक्षकांशी, जिल्हा प्रचारक झाल्यावर आणखीन तालुका कार्यकर्ते जे शाखा कार्यकर्त्यांना घडवतात अशा सगळ्यांच्या सोबत प्रशिक्षण करणं आणि जिथं कोणीच नाही तिथं आपणच अगदी रूट लेवलला कार्यकर्ता आहे अशा पद्धतीचं काम करणं. त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या. जिल्हा प्रचारक असेपर्यंत साधारणपणे संघटन श्रेणीचंच काम होतं, शाखेचंच काम होतं. आणि तालुका प्रचारक जरी असलो, जिल्हा प्रचारक जरी असलो, स्वाभाविक थोडंसं वाढ होते. एका तालुक्याचा प्रचारक म्हणजे 10 तालुक्यांचा प्रचारक असं जिल्हा प्रचारकाचं काम नाही, थोडं आणखीन वेगळं आहे. पण हे पण आहे, ज्या तालुक्यांना कोणीच नाही तिथं हे पण करावं लागतं. आणि जिथं कोणी आहे तिथं मग त्यांच्यासोबत घेऊन नवीन कार्यकर्त्यांना तयार करणं, निर्मिती करणं, याच्यामध्ये सहभाग, असं सगळं काम. मुख्यतः काम बदललं असं वाटलं मला विभाग प्रचारक झाल्यावर, कारण विभाग प्रचारकाचं काम थोडंसं अधिक वास्ट आहे. नित्य शाखा कामापेक्षा एकूण स्वॉट ॲनालिसिस करणं, जिल्ह्याचं, भागाचं, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, विकनेस काय आहे, आणि मग ते स्ट्रॉंग पॉईंट्सला घेऊन काय विभागात करता येईल, उपक्रम काय करता येतील, कार्यक्रम काय करता येतील, आणि थोडेसे नित्य कामाच्या पेक्षा हटके अन्य उपक्रम कार्यक्रम करून जिल्ह्याला, विभागाला गती कशी देता येईल अशा पद्धतीचा विचार विभागाच्या कामात. आणखीन जो आयाम बदलला तो क्षेत्राचं सामाजिक समरसतेचं काम आल्यावर विभागाला जोडून 5 वर्ष केलं. मग हा एकदम जो जातीपातीचा विषयच नव्हता, नित्य कामामध्ये काही कोण आहे काय कळण्याचा विषय नव्हता आणि काही जाणून घेण्याचा पण विषय नव्हता. पण या कामामध्ये अनुसूचित जातीशी संबंधित काही विषय आले आणि अशा सगळ्या समाज घटकाला सोबत घेऊन नित्य संघकामाशी जोडायचं जरी नसलं तर ह्या विचारधारेशी जोडण्याचं काम आलं. त्यावेळेस त्याच्या अनुषंगिक अभ्यास करणं, त्याच्या अनुषंगिक वाचन करणं, आपल्या भूमिका चेक करणं, त्या योग्य आहेत की नाही तपासणं, तसा समाजात प्रयोग करणं, समाजाला जोडण्याचे प्रयोग करणं, असे वेगवेगळे अनुभव. मुख्यतः जी जबाबदारी येईल त्या जबाबदारीला अनुकूल स्वतःला बनवणं. आपल्याला त्या जबाबदारीला दिलंय म्हणजे आपण त्या जबाबदारीला फार मोठं न्याय दिलाय म्हणून झालोय असं स्वाभाविकपणे नसतं. संघकार्यात कोणाची भूमिका, ते काम शिकण्यासाठी आपल्याला दिली आहे अशीच स्वाभाविक कोणाची भूमिका असते, आपल्यापैकी सगळ्यांचीच. तशी माझी होती की हे काम मला दिलंय, हे काम माझ्याकडून व्हावं ही संघाची अपेक्षा आहे, तर त्या दृष्टीनं मला करता येईल का असा प्रयत्न मी करत राहिलो. आणि मला असं वाटतं बऱ्याच अंशी यश पण मिळत गेलं, कारण एक आपलं समाधान. बाकी नित्य संघकामात आहे काय दुसरं समाधान एक मिळायचं की आपण जे करतोय तो योग्य करतोय. मधून मधून अन्य अधिकाऱ्यांना चेक करायचं, त्यांना विचारायचं आणि काम शिकत शिकवायचं, शिकवता शिकायचं, असं काहीचं तंत्र घेऊन मी कामाची जबाबदारीचं ताळमेळ हा ठेवत राहिलो. आत्ताचे जे कार्यकर्ते आहेत संघाचे, तरुण काही नवीन कार्यकर्ते आहेत वरती बसलेले आहेत, त्यांनी संघकाम अधिक प्रभावी करण्यासाठी काय तयारी करावी असं तुम्हाला वाटतं गेल्या 25 वर्षाच्या तुमच्या अनुभवातून? ती काय तयारी करावी सुहासराव आपल्या बोलण्यामध्ये सांगतील. मला वाटतं ती मी सांगण्याची गरज नाही, कारण हे सगळे माझ्यापेक्षा तरबेज असणारी माणसं आहेत, मला लहानपणापासून ओळखणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना मी वेगळं काही सांगावं असं नाही. मनाची तीव्रता, मनाची इच्छाशक्ती आणि आत्मीयता हे एवढं जरी ठेवलं तरी आपण कुठलंही काम करू शकतो असं मला वाटेल. त्याचं दीर्घ उत्तर सुहासरावांकडून अपेक्षा करीन. आता आपण निलेशजींच्या मातोश्रींना बोलवू. वेगळा योगायोग आहे बघा की एक प्रचारक मुलगा आहे 25 वर्ष, इथं त्या बसणार आहेत. इथं मी मुद्दाम मोकळी सोडली होती खुर्ची त्यांच्यासाठी, त्या इथे बसून आपल्या मुलासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. निलेशजींच्या आईंना आपल्या मुलाच्या प्रचारकी जीवनाचा खूप अभिमान आहे, वारंवार त्यांच्या बोलण्यातून तो व्यक्त होतो. परंतु आणखीन काही त्यांना सांगायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते सांगावं. नमस्कार. व्यासपीठावर आज उपस्थित जे होते ते मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या कुटुंबातील आणि माझ्या
घरासारखे कुटुंब असणारे जे प्रमुख आलेले आहेत त्या सर्वांचा पाहून माझं मन तर एकदम भारावून गेलेलं आहे. मला म्हणजे पहिलं गोष्ट म्हणजे एवढ्यांना या सर्व संख्येने पाहून माझं कंठ दाटलेलं आहे. माझा निलेश प्रचारक म्हणून गेलेला आहे. त्याला हनुमानाने जशी सेतू बांधला तसा डॉक्टर करमळकरांनी सेतू बांधला आणि निलेशला प्रचारक म्हणून जाण्याची बुद्धी दिली. निलेशला जाऊन आज 25 वर्ष झाले, पण माझ्या मनाला ती 50 वर्ष झालेली आहेत. निलेश प्रचारक म्हणून जेव्हा गेला तेव्हा तो गेला आणि हे सगळं थांबलं असं डॉक्टर करमळकरांनी कधीच केलं नाही. तो गेला त्या दिवसापासून तर आजपर्यंत डॉक्टर करमळकर आमच्या कुटुंबाला म्हणजे हे माझंच कुटुंब आहे असं समजून आजपर्यंत ते सगळी आमची सेवा अगदी रात्री अपरात्री जरी फोन केला तरी ते आमच्यासाठी उपस्थित आहेत आणि ते आता समोरच बसलेले आहेत. त्यांना पाहून मला जास्त अजून रडू येते. दुसरी गोष्ट, हा प्रचारक गेला आणि एवढं भाग्य उघडलं की डॉक्टर मोहनजी भागवत हे आपल्या घरी येऊन 9 ऑगस्ट 2009ला ते आमच्या घरी आले आणि आमच्या घरामध्ये येऊन एवढ्या छोट्याशा घरामध्ये येऊन 1-2 तास आमच्याशी त्यांनी खूप गप्पा मारल्या. याच्यासारखी बोलण्याला माझ्याकडं काही शब्दच उरलेले नाहीत. काही म्हणजे माझं लग्न 1975 साली झालं. त्याच्या अगोदर एक 4-5 वर्ष निलेशचे वडील हॉर्स्टमनसारख्या कंपनीमध्ये एरवड्याच्या पुढं रामवाडीमध्ये चांगल्या नोकरीला होते. ती नोकरी करत असताना केल्यानंतर म्हणजे 75 साली आमचं लग्न झालं आणि त्यानंतर 1-2 त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि कंपनीबाहेर सर्व कामगारांना घेऊन ते उपोषणाला बसले. त्यानंतर कंपनीचे मालक बाहेर आले आणि ते म्हटले, गद्रे तुम्ही आज चला, तुम्हाला जी पगारवाढ पाहिजे ती एकट्यासाठी आम्ही कधी पण तयार आहे. तर निलेशचे वडील काय म्हटले की नाही, मी सर्वांसाठी उपोषणाला बसलेलो आहे, त्यामुळं मला हे तुमचे मान्य नाही. मग कंपनीने काय केलं, कामगारांना फितलवलं आणि कंपनीमध्ये सगळे कामगार गेले. निलेशच्या वडिलांचा अपमान झालं. तिथं ते व्यसनाधीन झाले, दारू प्यायला सुरुवात झाली, तिथं भांडण तंटा सुरू झाली. मग निलेशचे वडील घरी आले. येतानाही बाटली आणि पिशवी बरोबरच घेऊन आले. आम्ही म्हटलं अंगावर एवढ्या जखमा, हातात दारूच्या बाटल्या, पिऊन फुल, हे असं का झालं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की असं कंपनीमध्ये घडलं, सगळे कामगार आत गेले, माझा अपमान झाला, मी राजीनामा देऊन घरी निघून आलो. त्यानंतर मला एक अंगणवाडीची छोटीशी नोकरी लागली, अंगणवाडी शिक्षिका म्हणून. तेव्हा मला मानधन होतं 175 रुपये. मी विचार केला 175 रुपयामध्ये घर भागणार कसं. मग मी अंगणवाडी घेता चप्पल विकणे व्यवसाय सुरू केला. चप्पल विकताना मला अनेक लोकांनी विचारलं की बाई, आणि जिथं अंगणवाडी घेते तिथंच मी चप्पल विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोकांनी मला विचारलं, बाई तुम्ही चांभार आहेत का. तर मी म्हटलं नाही, चप्पल कोणी पण विकू शकता असं काय आहे. मला तर लाज वाटलीच लोकांनी असं विचारल्यावर, पण मी ते काही जाणून दिलं नाही लोकांना. चप्पल विकता मी एक 20-25 मुलांचे क्लास सुरू केले. क्लास घेता पुन्हा मी कुरडई पापडी विकणे, आणखी छोट्या मोठ्या संस्थांबरोबर काम करणे, हा व्यवसाय सुरू केला. जेव्हा मी चप्पल विकायचे ते अंगणवाडी सुटल्यानंतर, तेव्हा माझा धाकटा मुलगा निलेश सुमेध गद्रे हा मला चप्पल विकणे, कुरडई पापड्या विकणे, गळ्यातली बॅग विकणे यासाठी खूप सहकार्य करायचा. त्यानंतर निलेशच्या वडिलांनी ठरवलं की आता आपण वर्कशॉप सुरू करायचं, मुलाला इंजिनिअरिंग करायचं. मग वर्कशॉप सुरू करायचं तर जवळ पैसा कुठं आहे. मग अशा वेळेस त्यांनी वर्कशॉप सुरू करण्यासाठी जा दिल्लीला, जा मुंबईला ह्या फेऱ्या सुरू केल्या. अशा पडतीच्या काळात माझा भाऊ कुमार पाचारणे इथं बसलेला आहे समोर, त्याने मला खूप पैशाचं सहकार्य केलं आणि त्याला असं वाटलं की झाला माझ्या बहिणीचा संसार सुखाने थाटला तर मला आनंद होईल. पण निलेशच्या वडिलांनी त्या कामातही त्यांना साथ मिळाली नाही आणि वर्कशॉपही सुरू झालं नाही. त्यानंतर मग निलेश प्रचारक निघाला. निलेश प्रचारक निघाल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे बाबा आता बहिणीचं लग्न आलं आहे आणि तू तर प्रचारक निघालास, कसं व्हायचं आपलं, वडील तर काहीच काम करत नाही. निलेश म्हटला तसंच रेटून ने, आणि उजव्या हाताला बसलेले सचिन श्री शापटे हे पण म्हटले तसंच रेटून न्यायचं.
तसं रेटून न्यायचं म्हणजे कसं न्यायचं हा मोठा प्रश्न माझ्या पुढं पडला. पण निलेश प्रचारक गेला तेव्हा डॉक्टरांनी, समोर बसलेले चंदूभाऊ कुलकर्णी, हिरेमठ, विनायकराव डंबीर, बापू श्रीमकर, संदीप कानिटकर, सचिन पासलकर, बबलू शिक्षक, ह्या सर्वांनी निलेश प्रचारक गेल्यानंतर आम्हाला भरपूर आधार दिला. घरी येऊन वारंवार आमची चौकशी केली. जेव्हा जेव्हा दिवाळीचा सण असायचा तेव्हा तेव्हा भाऊ करपे आणि अविनाशजी निरगुडे हे घरी यायचे आणि आम्हाला दरवेळेस ते दिवाळीचा फराळ घेऊन यायचे. निलिमाचं लग्न निघालं, लग्नाला तर पैसे नाहीत, करायचं काय, आणि निलेश तर प्रचारक चाललेला आहे. मग अशा वेळेस आम्ही कॉस्मॉस बँकेचं 1 लाख रुपये कर्ज काढणार असं ठरवलं. पण कर्जाला आम्हाला गरीबाला साथ कोण देणार, आम्हाला जामीनदार कोण होणार. अशा वेळेस शिरीष आपटे, अजय कात्रे समोरच बसलेले आहेत, हे 2 माझी मुलं मला जामीनदार झाली आणि मग आम्हाला 1 लाख रुपये कर्ज मिळालं. मुलीच्या लग्नाच्या दिवशी तर संघाच्या लोकांनी मला एवढं सहकार्य केलं. गाड्या घोड्या शिरीष आपटेंनी घरच्या गाड्या दिल्या, वाढपी नको काही नको एवढं सहकार्य त्यांनी मला केलं. त्यानंतर निलेशला संपदा बँकेची नोकरी डॉक्टर करमळकर आणि इतर कार्यकर्ते यांनी पाहिलं की निलेश प्रचारक गेल्यानंतर आपण घरी गेलो की निलेशच्या वडिलांच्या बापू श्रीमकरांनी तर भरपूर बोलणी खाल्लेली आहेत. निलेशचे वडील घरी गेलं की बोलण्यापलीकडं काहीच करत नाहीत. निलेश प्रचारक गेल्यानंतर निलेश कधी घरी आला तर मग वडील मला तर एवढे बोलायचे की तुझी साथ आहे म्हणूनच हा मुलगा प्रचारक जातो आणि तू इतकी काय पॉलिशी करती की तो आला की रडायचं काढायचं, मग त्याला शिव्या द्यायच्या आणि बाजूला जाऊन तर तुमच्या दोघांच्या चांगल्या गुलगुलू गप्पा असतात. पण आता करणार काय या गोष्टीला. मी जर निलेशला म्हटलं की निलेश तू थांब तर निलेश तर थांबणार नाही, मला चांगलं माहिती आहे. मग करणार काय, नवऱ्यासमोर मला काहीतरी निलेशला 4 शिव्या द्याव्या लागायच्या. कधी कधी निलेश आला तर निलेश स्वतः तांदूळ शोधणार, मुगाची डाळ शोधणार, असेल घरात तर ठीक, नाही तर आणायचा विकत आणि आम्हाला तो खिचडी का होईना पण तुम्ही दोघं खा. पण खाल्ली तर परत निलेशचे वडील म्हणतील वा तुझीच तूच याला साथ देतेस बरं का, म्हणून तिथंही मला गप्प बसावं लागायचं. नंतर सुमेधला संपदा बँकेमध्ये नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर मला थोडासा हातभार झाला की चला आता मला थोडासा सुमेधची साथ झाली. थोड्या दिवसाने सुमेधनी लग्न केलं आणि माझी सून स्नेहा उभी राहा, नाव जसं तिचं स्नेहा आहे तसंच तिचा गोड स्वभाव इतका स्नेह आहे की तिच्या आईने किंवा परमेश्वरानेच तिचं नाव हे स्नेहा ठेवलं आणि त्या नावासारखीच ती आज माझ्या घरामध्ये वागते. आज तिच्या लग्नाला 12 वर्ष झाले. 12 वर्षामध्ये मला तरी आठवत नाही की ती कधी घरात फुगली, रुसली किंवा सासूबद्दल कोणाजवळ काही बोलली. ह्याबद्दल मी 101% गॅरंटी देते. एवढी सुंदर सून मला मिळाली. निलेश जाण्या अगोदर आमच्या घरामध्ये जो अंधार होता तो ही स्नेहा आली आणि तिने सगळा हा दूर केला. आज हे नवरा बायको चांगल्या, माझी स्नेहासुद्धा चांगल्या नोकरीला आहे. ती आणि सुमेध हे दोघांनी मिळून घरातला अंधार दूर केला. हे सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर माझा निलेश आहे. प्रचारक म्हणून गेला म्हणूनच ही परिस्थिती आमची बदलली. बरोबर आहे, आज फळ लावलं तर आपल्याला फळ कधी खायला मिळतं, उद्या त्याचं फळ खायला मिळतं. आज झाड लावलं फळ उद्याच खायला मिळतं. तसं माझा निलेश प्रचारक म्हणून गेला, कष्ट त्यांनी केले पण त्याचं फळ आज आम्ही खातोय. म्हणून मला दोघं नवरा बायकोने आज संसार इतका थाटामाटात सुरू केलेला आहे की आज 1 लाख रुपयासाठी मला म्हणजे माझ्या 2 मुलांना जामीनदार व्हावं लागलं. तसं आज ते स्वतःहून दुसऱ्याला कर्ज देतील एवढी परमेश्वराने आणि डॉक्टर करमळकरांच्या सहकार्याने आम्हाला परमेश्वराने चांगले दिवस दाखवले. आज निलेश जनजागृतीचं जे चांगलं काम करतो आहे त्या कामामध्ये परमेश्वराने त्याला खूप साथ द्यावी, त्याचं आरोग्य निरोगी ठेवावं आणि या कामामध्ये त्याला अशीच प्रगती व्हावी हे मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते.
आणि आज जे बाल आहेत त्या सर्व बालांनी शाखेत जावं, शाखा भरवावी, मोठं आपलं शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागण्या अगोदर त्यांनी काही ना काही वर्ष का होईना पण संघाला द्यावे, प्रचारक म्हणून जावं, जनजागृती करावी. तरच आपला देश पुढं जाईल, आपलं राष्ट्र पुढं जाईल आणि आपल्या देशाची प्रगती होईल. मोडके दोडके 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. अंगणवाडी शिक्षिका असल्यामुळे त्यांना जेवढा वेळ दिला होता तेवढ्या वेळातच त्याबरोबर त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि सगळे मुद्दे जे त्यांना बोलायचे होते ते त्यांनी आणले. आणि मुख्य म्हणजे जाहीरपणे आपल्या सुनेचं कौतुक करणारी माझ्या आयुष्यात पाहिलेली पहिली सासू मी पाहिली. यानंतर वैयक्तिक पद्य होईल आणि त्यानंतर माननीय सुहासराव आपल्या या कार्यक्रमाचा समारोप करतील. माननीय भाग संघचालक चंदूभाऊ कुलकर्णी आणि सुनीलजी राऊत यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. निलेशजी तुम्ही पण बसणं अपेक्षित. वैयक्तिक गीत सांगतो. ध्येय वेड अंतरात कष्टांची भीती कुणा, हित गुजते काट्यांशी, सोबतीच याच खुणा. ध्येय वेड अंतरात हे कुणी न सांगावे, अन्य मार्ग सुखदायी, त्या वाटा वर्ज आम्हा, परतणे आता नाही. अथक चालना विराम, कोसळोत यातना, हित गुजते काट्यांशी, सोबतीच याच खुणा. ध्येय वेड अंतरात अंकुरले मन कधीन, स्वार्थांच्या आशांनी, हसत्या भूजननीची प्रतिमा अमुच्या नयनी. स्फूर्ती कार्य क्षमता वाहिली तिच्या चरणी, हित गुजते काट्यांशी, सोबतीच याच खुणा. ध्येय वेड अंतरात वांझोट्या कीर्तीचा, शोषणामनी आमुच्या, प्रभू साक्षी प्रेरणेस अर्पिल्या उभ्या वांछा. जीवनात लक्ष एक ही कठोर अर्चना, हित गुजते काट्यांशी, सोबतीच याच खुणा. ध्येय वेड अंतरात काळ जरी ये पुढती, त्यास म्हणू थांब जरा. विपदा येवोत कितीही, व्रत हेची असी धारा. या मार्गी ना गुलाब, झुळूक ना विषादना,
हित गुजते काट्यांशी सोबतीच याच खुणा ध्येय वेड अंतरात सर्व दूर अंधकार प्रकाश मजपाशी पांघरले दिव्य कवच श्रद्धेचे अविनाशी दुर्दम्य विश्वास सवे अनविशुद्ध कामना हित गुजते काट्यांशी सोबतीच याच खुणा ध्येय वेड अंतरात कष्टांची भीती कुणा हित गुजते काट्यांशी सोबतीच याच खुणा ध्येय वेड अंतरात ध्येय वेड अंतरात ध्येय वेड अंतरात. व्यासपीठावरील तीनही माननीय संघचालक निलेश गद्रे, समोर बसलेली त्याची माता आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, जे काही आपण मगापासून ऐकतो आहोत ते असं बाहेर कधी कोणाला ऐकायला मिळत असेल असं कधी वाटत नाही, शक्यही नाही. त्यामुळे संघ काय आहे हे बाहेरून कळणं खरोखर अतिशय अवघड आहे. असा मुलगा, अशी आई, अशी त्यांची सून, त्या मुलाची भावजाई, म्हणजे सगळ्यांचा जन्म देशासाठी समाजासाठीच झाला आहे, केवळ त्यांच्या कुटुंबासाठी झालेलं नाही. कुटुंब हे मधलं स्टेशन आहे, ते आवश्यक अवस्था असते, त्या अर्थाने ते सगळे जगतायत हे आपण सर्वजण पाहतो आहोत. इतकं सोपं नाही, प्रचारक बनणं सोपं नाही, क्षणभर प्रचारक बनणं सोपं, पण प्रचारकाची आई बनणं फारच अवघड आहे, फार अवघड असतं. आपण गीत रामायण ऐकतो, त्याच्यामध्ये एक गीत आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात तेव्हा कौशल्यानी हंबरडा फोडला आणि मोठ्याने त्यांनी म्हणलं, उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया, नको रे जाऊ रामराया. आता रामाचा जन्म अवतार होता, रामाचं एक जीवन ध्येय होतं, त्यासाठी रामाचा जन्म झाला होता, ध्येयाच्या पूर्तीसाठी तो सगळा वनवास होता. आणि त्या देवाची रामाची ही आई होती, पण तिलासुद्धा राहवल नाही आणि ती म्हणली, उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया, नको रे जाऊ रामराया. इथं दुसरी कौशल्य दिसते, जिने रामाला परवानगी दिली वनवासात जायला, पण वडिलांपासून सतत त्याचं रक्षण करत गेली आणि पूर्ण प्रकारची मदत केली. हे अवघड सोपं गोष्ट नाही. माझ्या जीवनामध्ये माझ्या पलीकडं, माझ्या कुटुंबापलीकडंसुद्धा काही आहे आणि त्याच्यासाठी जगण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. कुटुंबाची तर काळजी घेऊच, पण तेच आयुष्यभर करत राहिलो मी आणि पशु, याच्यामध्ये काही अंतर राहत नाही. हे अशा प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं, आपण बघतो. निलेशचा 25 वर्षाचा प्रचारक जीवनाचा कार्यक्रम काढल्यानंतर आधी तर मला वाटलं त्याचं बहुतेक 25वा वाढदिवस आहे, त्याच्याकडे बघून वाटत पण नाही, तो मला अजूनही 25 वर्षाचाच वाटतो. आणि त्यामुळे 25 वर्ष प्रचारक जीवनाला झाली हे पाहिल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल. आणि अशा प्रचारक जीवनात जाताना बाहेरच्यांना ध्यानात येत नाही, माणसं अशी जगतात, असं करतात, अशा प्रकारचं त्यांची प्रत्येक गोष्ट मला काय मिळेल अशाच प्रकारची एक भावना असते. मी प्रचारात निघालो, मला आठवतं आहे, आणि पहिल्या वर्षीच माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं सख्या, ते कर्नाटकात जमखंडीला होतं. आम्ही गेलो होतो लग्नाला, आदल्या दिवशी गेलो
आणि आदले सगळे विधी जेवण झाल्यानंतर आम्ही एकत्र झोपलो, म्हणजे घरचे सगळे. तर माझ्या शेजारी माझा मामा झोपला होता, त्याच्या पलीकडे माझ्यापेक्षा मोठा भाऊ झोपला होता, असे आम्ही सगळे झोपलो होतो. तर मला एक शाल, मी प्रचारक निघालो म्हणून मला एक शाल मिळाली होती, फार सुंदर होती, गुलाबी रंगाची, आकर्षक पण होती आणि चांगली होती. मी आपली ती काढली आणि अशी पांघरून घेतली. ते मामाने बघितलं, अरे अरे काय सुंदर शाल, अरे कुठनं आणलीस तू? मी म्हणलं सोलापूरहून मी प्रचार निघालो, त्या सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी मला दिली. असं अशी देतात? म्हणलं हो. किती दिवस जावं लागतं प्रचारक? मी म्हणलं शाल फाटेपर्यंत. तुम्ही जेवढ्या मोठ्या असला तेव्हा जास्त मोठ्यानं तो असला. हां, कारण हे असंच आहे ना, हे कळतं कसं? शाल मिळते म्हणून कोणी प्रचारात जात नाही ना. प्रचारात जायचं पण शाल फाटेपर्यंत, अनेक शाली फाटेपर्यंत, एक शाल फाटेपर्यंत नाही, पण असं असतं. आणि असं प्रचारकाचं आपलेपणाने कौतुक करणारे, स्वागत करणारे कुटुंबीय या देशामध्ये लक्षावधी आहे, ज्यांनी प्रचारकाला आपला मुलगा मानला, घरातल्या महिलांनी आपला मुलगा मानला, घरातल्या असणाऱ्या मुलींनी आपला भाऊ मानला. असं मी प्रचारात निघालो. पहिल्या वर्षी सांगली जिल्ह्यात तासगाव, विटा असे 2 तालुके होते. दुसऱ्या वर्षी दुसरे 2 तालुके मला यातनं पाठवलं. ते वाळवा, शिराळा म्हणून आहे. त्या वाळवा तालुक्याचं केंद्र इस्लामपूर, त्याला सरकारी नाव इस्लामपूर आहे, संघाचे संरक्षक आपण ईश्वरपूर म्हणतो, ते म्हणाले. तिथे आमचे तालुका कार्य होते. स्टेनलेस स्टील भांड्यात त्यांचं दुकान होतं. माझं दुसरंच वर्ष होतं प्रचारक दिनाचं, म्हणजे फक्त 22 वय होतं माझं, वय 22 वर्ष. तर एक दिवशी ते असं ठरलं आमचं की आदल्या दिवशी ठरलं बैठकीत की उद्या आम्ही दोघांनी म्हणून काही जणांना भेटायला जायचं, काही विषय होता म्हणून. तर ते मला म्हणले शाखा सुटली की आंघोळीवर उरकून आमच्या घरी तुम्ही या, आपण नाश्ता करू आणि जाऊ. म्हणलं ठीक आहे. मी सगळं आवरून त्यांच्या घरी गेलो. त्या वहिनी मी त्याला तशा वयाने मोठ्या होत्या, म्हणजे मामीच्याच वयाच्या होत्या, पण वहिनी एक संघातलं एक सामान्य नामाभिधान आहे. तर त्या पोहे करत होत्या. ते आणि हे अण्णाजी जे आहेत तालुका रेवा, ते स्वयंपाकघरात आपलं देवघरात बसून पूजा करत होते सोळं नेसून. तर त्या वहिनी बाहेर आल्या आणि मला म्हणल्या, ते हिरेमठ म्हणायचे मला, सुहासराव म्हणण्या इतकं मोठा नव्हतोच मी काही, आणि टोपण नाव काही नव्हतं. प्रचारकांना असतं आप्पा, नाना, तात्या, दादा काहीतरी असतं, तसलं मला कोणी नावं ठेवलं नाहीत अशा प्रकारे. आणि त्यामुळे त्या म्हणल्या हिरेमठ, ते पूजा पण त्यांची होती आहे, तोपर्यंत तुम्ही एक छोटं काम करा. काय? इथं जवळच त्यांना जवळच तिथे मंडई आहे, त्याच्यामध्ये ही पिशवी घेऊन जा, पैसे मी तुम्हाला देते, आणि मिरची, कोथिंबीर आणि लिंबू एवढं घेऊन या, तोपर्यंत मी फोडणी टाकते आणि आपण न्यारी करता येईल. ठीक आहे म्हणलं मी, त्यात काय. मी ती पिशवी वगैरे सगळी घेतली. तेवढ्यात देवपूजा करणारे ते तालुकाकर अण्णाजी म्हणले थोडं थांबा म्हटल्यानंतर मला वाटलं ते बाहेर चाललाच आहे तर माझं पण 2 गोष्टी आणा असं सांगतो म्हणे कधी कधी. आणि मी म्हणलं, ते उठले, त्यांच्या खोलीत गेले, सोडलं, पायजामा शर्ट घातला, माझ्याकडे आले, माझ्याकडनं पिशवी पैसे घेतले, गेले, ते सगळं आणलं आणि आणून वहिनींच्या ताब्यात देऊन पुन्हा पूजेला बसले. मला कळलं नाही का असं केलं. त्यांनी एवढंच म्हणलं की तो प्रचारक आहे, प्रचारकाला कधी घरची कामं सांगाय हे म्हणलं नाही, शब्दाने काहीच म्हणले नाहीत, पुढे सुद्धा कधी म्हणले नाहीत वहिनींना त्यांनी. पण ते पाहिलं, लक्षात आलं, मी तर प्रचार निघून 1च वर्ष झाले, माझी काहीच पात्रता नाही, पण माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचारक म्हणून भावना काय एवढी आहे. मग त्यामुळे एकदा मी पुन्हा त्यांच्या घरी एकदा की ते असं गेलो होतो, त्या शेंगा फोडत होत्या, मी पण बसलो फोडायला. नाही तुम्ही काही करू नका म्हणलं का हो? नाही, तुम्ही आमच्या घरात अशी कामं करायची नसतात कधी. अहो म्हणलं, मी तुमच्या घरातले मुलं असत, मी जरी तुम्हाला वहिनी म्हटलं नाही म्हणल्या त्या. म्हणजे प्रचारकाला इतकं मोठं स्थान द्या. त्यामुळे आपण फार मोठे आहोत, लक्षात यायला लागतं. आपण वयाने जरी छोटे असलो तरी ज्या पदावर आपण बसलो आहे ते सिंहासन विक्रमादित्याचं आहे. आपण सामान्यच आहोत, ते विक्रमादित्याचं आहे, ही जाणीव करून देण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी ह्या प्रकारची असते. अशा असणाऱ्या त्या प्रचार यंत्रणेमध्ये निलेश निघाला. त्यांनी वर्णन केलं, दोघांनी मुलांनी आईने केलं, अतिशय सामान्य कुटुंबातून निघाला, पदवी पूर्ण केली आणि पूर्ण वेळ संघाचं काम करायला निघाले. कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 5 वर्ष करतात. काही जण वर्ष मोजायचं सोडून देतात. ते वर्ष मोजायचं सोडून दिलेल्यापैकी तो एक आहे. ही काही सोपी गोष्ट नाही, वर्ष मोजायचं सोडून द्यायची आणि हेच काम करत राहायचं अशा प्रकारचं. आणि करता करता आपल्या कौशल्याने, हे संघामध्ये दुसरं काही सँक्शन नाही आहे,
त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते वर्णन केलं, बबलू शिंदेनी पण वर्णन केलं. सदैव हसतमुख चेहरा असतो. माझं नाव सुहास आहे, त्याचं नाव का सुहास नाही ठेवलं असा मला प्रश्न पडतो. त्यामुळे तो सदैव हसरा असतो, त्याला मी पण पाहिले नाही. त्यानंतर सदैव प्रसन्न असतो आणि भयंकर सहनशक्ती आहे. म्हणजे माझ्या कितीतरी पटीने सहनशक्ती जास्त आहे. मी कधी कधी अस्वस्थ होतो, चिडतो, पण त्याला चिडलेलं मी ती पाहिलं नाही. तो जिथेही ते प्रचारक होता, चाळीसगाव, लातूर जिल्हा, लातूर विभागात, नांदेड विभाग, मी सर्व ठिकाणी प्रचारासनं गेलेलो आहे, पाहिलेलं आहे. त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या अनेक कुटुंबामध्ये स्वतःविषयीचं इतकं आपल्यात्वात आत्मीयते स्थान निर्माण केलं की असं वाटावं बाहेरच्यांना की हा या कुटुंबाचा सदस्यच आहे. आणि आपल्या संघटन कौशल्याने अनेकांना कामाला लावलं. ही सगळी गुणवत्ता जर घेऊन तो बाहेर असता एखाद्या अन्य सामाजिक कामात, तर लोकांना वर्तमानपत्रात त्याचं नाव वाचायला मिळालं असतं, होर्डिंगवर नाव बघायला मिळालं असतं, त्याची अनेक कार्यक्रमात भाषणं ऐकायला मिळाली असती. पण असं करता करता आयुष्याची 25 वर्ष ओलांडली तरीसुद्धा अनेक लोकांना माहिती नाही. हे संघाचं वैशिष्ट्य आहे. प्रसिद्धी परांगमुक्ता म्हणजे किती टोकाची आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. बाहेरची माणसं ज्या मापाने बघतात त्या मापाने बघणं आणि संघातलं बघणं याच्यामध्ये कितीतरी अंतर आहे हे एकदम त्या अशा निमित्ताने लक्षात येतं आपला अनुभव आहे दृष्टीशी. आणि संघाचं काम करणं तुलनेने सोपं आहे, कारण संघाचं काम 70% स्वयंसेवकांच्यामध्येच करावं लागतं, 30% बाहेर नागरिकांना करावं लागतं. पण आज तो जे काम करतो आहे ते 70% बाहेरच करायचे, बाहेरच्यांना समजावून सांगायचे. संघात प्रचारकाला एक सँक्शन आहे, तेव्हा प्रचारकाने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ताबडतोब स्वीकारणं, हो म्हणणं, करणं असं लोक करतात. परंतु बाहेरच्यांना काय माहिती आहे? प्रचारक माहीत नाही, बाहेरच्यांना काही माहीत, संघाचं माहीत नाही. दृष्टीने विचित्र लोक संघाविषयी बोलत असतात. आपले दादा इदाते म्हणून संघाचे समरसता मंचाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, समरसता मंचाचे संस्थापक, महाराष्ट्र संघाचे महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह. तरी कोल्हापूरला एक समरसता मंचाचा कार्यक्रम होता. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले हेड ऑफ डिपार्टमेंट असलेले, एक डॉक्टरेट मिळवले, एक गृहस्थ, पण भटके विमुक्त किंवा SC कॅटेगरीतले असावे बहुतेक, असे होते. ते पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रम सुरू झाला आणि मग कार्यक्रमात परिचय करून देतात. तर परिचय एकाने दिला कार्यकर्त्यांनी, पण दुर्दैवाने परिचय करून देताना त्यांनी एक चूक केली. ते म्हणजे त्यांच्या परिचयामध्ये ते PhD त्यांनी केलेली आहे, ते डॉक्टरेट आहेत हे सांगायचं तो विसरला. जाणीवपूर्वकही नव्हतं, उगा अनुभव सुद्धा. हे ऐकत होते परिचय पूर्ण लक्ष देऊन, काय सांगतोय म्हणून. आणि जेव्हा परिचय संपत आला त्यांच्या लक्षात आलं की सांगत नाही. आणि मग ते दादा इदाते शेजारी बसलेत, त्यांना म्हणले, बघा म्हणले, मी डॉक्टरेट आहे, PhD केली आहे, पण अजिबात सांगितले म्हणजे त्या माणसाने माझ्याविषयी, असं रागाने म्हणले. आणि नंतर दादा इदातेकडे बघत म्हणले, आमच्या जातीतल्या लोकांना, आमच्यासारख्या लोकांनी PhD करणं केवढं अवघड असतं ते तुम्हाला बामणांना कळणार नाही. दादा इदाते भटके विमुक्त समाजातले, ब्राह्मण नाही आहेत, ते भटके विमुक्त समाजातले, त्यांनाही सांगतायत. कारण त्यांचं काय असतं, व्याख्या सोपी असते, जो संघात जातो तो ब्राह्मण. आंबेडकर गेले असताना पण सब ब्राह्मण म्हणले असते लोक, ते जो संघात जातो तो ब्राह्मण. संघाविषयी प्रचंड गैरसमज. इथे शिवशक्ती संगमचा कार्यक्रम झाला मोठा, फार मोठा, आपली पुष्कळ सर्वांनी जवळ पाहिला असेल. त्या कार्यक्रमाला अनेक समाजातल्या, राजकीय क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या लोकांना आमंत्रण देण्यासाठी आपले कार्यकर्ते गेले होते. तर शरद पवार साहेबांना आमंत्रण दिलं, पण ते खूप चतुर आहेत. त्यांनी सांगितलं, माझं भयंकर व्यस्त कार्यक्रम आहे, तर मी काही येऊ शकत नाही, पण माझ्या पुतण्याला घेऊन जा म्हणले. पुतण्या म्हणजे अजित पवार नाही, त्यांचे बरेच पुतणे आहेत, सगळे आपल्याला माहीत नाहीत. तर त्यांचे एक मोठे भाऊ आहेत आप्पासाहेब पवार म्हणून, त्यांची चिरंजीव आहेत राजेंद्र म्हणून. या राजकीय क्षेत्रात वैशिष्ट्य असतं, दोघे तिघे राजकारणात काम करत असतात, बाकी सगळे मागे बसून पैसे कमवत असतात. ते त्यापैकी त्यांच्या सगळे उद्योग व्यवसाय बघणारे होते. ते अरे इंजिनियर झाले, शिकले, त्याला बोलावं म्हणे, तो येईल. मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना आमंत्रण द्यायला गेले. आपले प्रांत कार्यवाह, संघचालक वगैरे 3-4 जण गेले आणि सगळ्यांनी आधी आपली ओळख करून दिली. हे थोरात, ते जाधव, ते पाटील, ते भोसले, का शिंदे, अशी सगळी ओळख करून दिली. आणि एक तिथलाच कार्यकर्ता होता, बारामतीचाच, तो देशपांडे होता. तो लहानपणापासून ते दोघे एकमेकांना ओळखत आहेत, ते राजेंद्र पवार आहे. आणि आमंत्रण दिलं तर ते म्हणले, नाही, मी बामणांच्या कार्यक्रमाला येत नसतो म्हणले, तुम्ही सगळे बामण लोक आणि तुमचा कार्यक्रम असतो, असं धाडकन म्हणले एकदम. ते म्हटल्यानंतर ते म्हणले, अहो मी तुम्हाला ओळख करून दिली की, मी थोरात आहे, हे जाधव आहे, ते भोसले आहेत, ते पाटील आहेत, हा एकच देशपांडे म्हणजे तुमच्या बारामतीचा एकच आहे.
मग एकदम त्यांना धक्का बसला की आपण काही त्यांनी ओळखी करून दिल्यावर सुद्धा डोक्यात पक्क जो संघात जातो तो ब्राह्मण, बाकी काही का असे नाही प्रकारचं. मग ते म्हणले खरं सांगू का, आम्हाला संघाचं कधी काही कळलंच नाही हो. कळणार कसं, एवढी मोठी भिंत मध्ये उभी केली आहे, ते कसे काय त्याला कळू देतील, अजिबात कळू देणार नाही. कळलंच नाही म्हणले. आजपर्यंत आमची अशीच समजत होती की संघ ब्राह्मणांचा. आले कार्यक्रमाला, कार्यक्रम पाहिला, कार्यक्रम संपल्यावर ताबडतोब मग ह्याच्यावरती त्यांनी मेसेज पाठवला आणि सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये मी असा कार्यक्रम कधीच पाहिला नाही आणि असं भाषण कधी ऐकलं नाही. आत्तापर्यंत माझा गैरसमज होता की संघ ब्राह्मणांचा आहे, पण लक्षात आलं म्हणून. अशा परिस्थितीनं संघ वाढत गेला आणि आज समाजामध्ये प्रत्यक्षात तो काम करतो आहे. हे करता करता जीवन संपवलेली माणसं पण आहेत. आज हे 5वी पिढी संघात काम करते. इथे जे कोणी विद्यार्थी कार्यकर्ते बसले असतील ते 5व्या पिढीतले. 4 पिढ्या संघाचं काम, त्यातल्या 3 पिढ्या गेल्या, पहिल्या 2 पिढ्या तर पूर्णच संपल्या. 3ऱ्या पिढीतले काही लोक आहे. एखादं काम पिढ्याने पिढ्या चालणं आणि काही निरपेक्ष भावनेने ही सोपी गोष्ट नाही. इथं काही मिळत नाही. त्यांनी म्हणलं काय मिळणार आहे, काही नाही म्हणण्याच्या प्रकारचं. पण संघ एक विशाल कुटुंब आहे, एक विशाल कुटुंब आहे. म्हणजे कुटुंबात जसं एका कुटुंबात सगळे एकमेकाला सहायता करतात, तर जिवंत उदाहरण आता निलेशच्या आईने सांगितलं की सगळ्या अडीअडचणीमध्ये संकटामध्ये सुद्धा कुणी मदत केली, कशी मदत केली. कारण त्यामुळे त्यांनी मुलगा म्हणून, शिरीष आपतेचं वर्णन मुलगा म्हणून केलं. हे सगळ्या कुटुंबातली मुलं असतात, सगळ्या कुटुंबातले भाऊ असतात, सगळ्या कुटुंबातले वडील असतात, पालक असतात. अशा प्रकारचं असं विशाल संकट. असं करता करता 99 वर्ष पूर्ण झाली. संघ आता शताब्दीच्या उंबरठ्यावर उभा आहे. फक्त 50 दिवसांनी संघ शताब्दी वर्षात प्रवेश करणार आहे. संघ शताब्दी वर्षात प्रवेश करणार आहे असं म्हटल्यानंतर संघाची जबाबदारी खूप वाढते, खूप. आणि ती म्हणजे जे काही आज देशात चाललेलं आहे, आपण सगळे उघडवळून बघतो आहोत. भयानक चाललं आहे, भयानक. सगळ्या विदेश शक्ती, सर्व शक्ती एकवटून या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. कित्येक लोकांना माहीत नाही मणिपूरला का पेटलेलं. मणिपूर कोणाला माहीत नाही. पेटवणारी माणसं बाहेर आहेत, मदत करणारी माणसं आत आहेत. जे लोकसभेत झोपतात मध्ये ते शब्द, ते पेटवणारी माणसं बाहेर आहे. तो जॉर्ज सुरेश नावाचा एक आहे, अब्जावधी रुपये त्याच्याकडे आहेत. त्याचा उद्योग हाच आहे. ज्या देशातली सरकार आमचं ऐकत नाही ते तिथे असताच कामा नये. त्याच्याकडे लक्ष अब्जावधी रुपये तो खर्च करतोय. कितीतरी ते सगळं आपण ऐकत असतो. असं सगळं म्हणून चाललंय त्यांचं. दुसऱ्या बाजूनी इथल्या मुस्लिम समाजाला अधिक संघटित करून, अधिक आक्रमक करून वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं आपण प्रत्यक्ष बघतोय. कुठल्याही उद्या या आपले हे जे मित्रमंडळ सभागृह आहे किंवा सोसायटी आहे, इथं आणून त्यांनी बोर्ड लावला वक्फ बोर्ड जागा आहे म्हणून, तर तक्रार करायला कोर्टात जाऊन उपयोग होत नाही. आपण ऐकलं असेल. तो वक्फ बोर्ड रद्द करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत या लोकसभेत केला, पण पूर्ण बहुमत नाही अजून नसल्यामुळे झालेलं आहे. अशा दृष्टीने आपण बघतो. तमिळनाडूमध्ये 1500 1,500 वर्षापूर्वीचं एक शंकराचं मंदिर आहे. 1500 वर्ष शंकराचं मंदिर आहे. गाव आहे ते छोटं गाव. तिथं जाऊन वक्फ बोर्ड लावला लोकांनी, हे आमची जमीन आहे म्हणून, हे सगळं जागा आमची आहे म्हणून. मग तिथले लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर जज म्हणले अरे तुमच्या धर्मात स्थापना होऊन 1400 वर्ष झाली आणि 1500 वर्षापूर्वी कसं काय वक्फ बोर्ड येईल. वक्फ बोर्ड आला कुठून म्हणले, कधी वक्फ बोर्ड झाला आहे. पण ते कुठल्याही जागेला आपला अधिकार लावत आहेत. आज चालू आहे. लोकसंख्या वाढीचे प्रयत्न चालले आहेत. आज आपण सर्वांना हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर नेण्याचा प्रयत्न करतो. ते जाणीवपूर्वक सगळ्यांना जातीच्या भावनेवर नेण्याचा प्रयत्न करतात. कारण हिंदू समाज संघटित झाला तर आपण या देशात काही चालणार नाही. अशा काळामध्ये 99 वर्ष या देशातल्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या आधारावर जागृत करण्याकरता ज्यांनी आपली जीवनार्पण केली, त्यात प्रचारक थोडे आहेत, संसारी माणसं जास्त आहेत, अर्पण केली, अशा सगळ्यांची पुण्याई, या सगळ्यांचं साडलेलं रक्त कारणी लावण्याची जबाबदारी आपण सगळ्यांवरती आहे. त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या काळामध्ये संघाच्या कोणत्याही संस्थकांनी जबाबदारीशिवाय काही करत नाही, काय करतो काही करत नाही असं वाक्य तोडता कामा नये. मी म्हणलं जसं म्हणले आपल्याकडे आहार निद्रा भयन मैथुनमच सामान्य मेतद पशुभिरी नराणाम. आहार, निद्रा, भय आणि संतती निर्माण हे मनुष्य आणि जनावरांसारखंच आहे. मनुष्य पण जनावराला भूक लागते, जनावराला झोप येते, जनावर आपली संतती वाढवतं, जनावराला भीती वाटते, माणसाला वाटते. हे दोन्ही सारखंच आहे. मग फरक काय. धर्मो ही तेषाम अधिको विशेषो. दोघांमध्ये फरक आहे. धर्म म्हणजे कर्तव्य.
धर्म म्हणजे पूजा अर्चा स्नान संध्या जपजाप्य तीर्थयात्रा नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. हे कर्तव्य जर आपण विसरलो आणि एवढंच करत राहिलो तर आपला देश राहणार नाही. आणि त्यामुळे इथून पुढचा काळ संघाची स्थापना झाली 25 साली, त्यावेळी जेवढी संघाची आवश्यकता होती, संघ गतीने वाढवण्याची आवश्यकता होती, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आज वाढवण्याची आवश्यकता आहे. ही आगामी 10-15 वर्षच अशी आहेत की ज्या काळामध्ये सगळी शक्ती एकवटून हिंदू समाज उभा राहिला, सगळं जग या देशाला नतमस्तक होऊन नामसेल, संपूर्ण जग येईल. आज जगाच्या कल्याणासाठी आपणच आहोत, लक्षात ठेवा. या जगामध्ये जगाच्या कल्याण करण्याची क्षमता अन्य कुठल्याही तत्त्वज्ञानात नाही आहे, ती फक्त हिंदू तत्त्वज्ञानात आहे. पण ते हिंदू तत्त्वज्ञानाच्या मागे हिंदू समाज शक्ती जर उभी राहिली नाही, तत्त्वज्ञान कुणी किंमत देत नाही, तत्त्वज्ञान कुणी विचार नाही. त्यामुळे जेव्हा आपण निलेशकडे बघतो, निलेशच्या 25व्या वर्षी प्रचारक झाला म्हणून शुभेच्छा देण्याचं कारण करतो, त्याच्या आईचं बोलणं ऐकतो, तेव्हा आपण मनात विचार केला पाहिजे की त्यांनी सगळं आयुष्य दिलं. त्या माऊलीने आपला मुलगा देऊन टाकला संघाला. मी काय करतो, मी काय करते, हा स्वतःला मनातून प्रश्न विचारला पाहिजे. आणि एक पाऊल टाकायला पाहिजे. धावायची गरज नाही, भयंकर मोठं काही द्यायला पाहिजे असं काही नाही. काही एक पाऊल टाकून आपण जर प्रयत्न सुरू केले तर अशी जी जीवनं गेलेली आहेत ती जीवनं दिल्ली सार्थक होतील. आणि अशा मातांच्या सुद्धा सगळ्या पुण्याईला अधिक सर्व काही यश प्राप्त होईल. या दृष्टीने आपण सर्वांनी निलेशला त्याच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्याव्यात. ह्यालाच खऱ्या अर्थाने शुभेच्छा म्हणतात. म्हणजे अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो. कार्यक्रम आता आपण समाप्त करणार आहोत. तत्पूर्वी एक योगायोग माझ्या लक्षात आला. व्यासपीठावरती जे 5 जण बसलेले आहेत, एका प्रचारकाच्या 25व्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याचा जो वर्धापन आपण म्हणूयात त्याचं दिवस, त्यासाठी हे 5ही जणं आपापल्या आयुष्यात प्रचारक राहिलेले आहेत. आणि हा एक चांगला योगायोग आहे की एका प्रचारकाला शुभेच्छा देण्यासाठी. मी त्यांचा सगळ्यांचा परिचय करून देतो. माझ्या डाव्या बाजूला सुनील मधुकर राऊत आपल्या विवेकानंद नगरामध्ये राहतात आणि सिंहगड भागाचे माननीय संघचालक आहेत. गडहिंग्लजला प्रचारक होते मला वाटतं, बरोबर ना सुनीलराव? हां. आत्ता ज्यांचं आपण बोलणं ऐकलं, सुहास मोपय्या हिरेमठ 1971 पासून प्रचारक आहेत. BSc ऑनर्स झाल्यानंतर त्यांनी प्रचारकी जीवनाला सुरुवात केली. चंद्रशेखर दत्तात्रय कुलकर्णी आपले माननीय भाग संघचालक आहेत. चंदूभाऊसुद्धा LLB झाल्यानंतर प्रचारक होते. निलेशजी तर आहेच आहेत. निलेश चंद्रकांत गद्रे BCom शिक्षण झाल्यानंतर अजूनपर्यंत प्रचारक आहेत. आणि जालिंदर भगवान करपे, भाऊ करपे आपल्या पर्वती नगराचे माननीय संघचालक, हे सुद्धा प्रचारक होते. त्यामुळे एकत्र 5 प्रचारक मला व्यासपीठावर दिसले. हा योगायोग तुम्हाला सांगावासा मला जरूर वाटला. 2 सूचना आहेत आणि नंतर आपण पसायदान सामूहिक म्हणून आणि कार्यक्रम संपेल. येताना नोंदणी ज्यांची केली नाही आहे त्यांनी जाताना नोंदणी करावी. आणि एक परिचय पत्रक आपल्याला दिलेलं आहे, तेवढं भरून आवर्जून सगळ्यांनी द्यावं. भोजनाची व्यवस्था वरच्या भागात केलेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर जे लांबून आलेत, परगावहून आलेत किंवा पुण्याच्या खूप लांबच्या भागातून आले आहेत, त्यांनी तिथे जाऊन म्हणजे पहिल्यांदा त्यांनी हे घ्यावं, भोजन घ्यावं आणि मग अन्य जणांनी भोजन घ्यावं. आणि आज रक्षाबंधन पण आपण इथेच थोडक्यात साजरं करणार आहोत. आपल्याला प्रत्येकाला एक राखी हातामध्ये मिळेल. आपल्या समोर जो स्वयंसेवक बंधू किंवा जी भगिनी येईल, भगिनींना पण राखी देणारच आहेत, त्यांच्या हातामध्ये आपण सर्वांनी राखी बांधायची आहे आणि आपला हा रक्षाबंधन उत्सव आपण साजरा करायचा आहे. या ठिकाणी एवढ्या 3 सूचना आहेत. याची सुरुवात मी करून देतो. आणखीन काही सगळ्यांचं सामूहिक सुरू व्हावं आणि चालही योग्य राहावी याच्यासाठी मी सुरुवात करून देतो. माझी ओळ पूर्ण झाली की त्याच चालीत सर्वांनी पसायदान म्हणायला सुरुवात करावी अशी विनंती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीव
जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चरार कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिनी लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा